हॅलो एव्हरीवन, तुमचं संजना टॅलेंटमध्ये स्वागत आहे. तर आज आपण बनवूया क्रंची तिळाची वडी. ही खूप झटपट बनणारी तिळाची वडी आहे. तर चला आपण आज बनवूया. पहिले घेऊया साखर, तीळ आणि इलायची. मी एका वाटीला पाऊण वाटी साखर घेतली आहे. तुम्ही तुमच्यानुसार साखर कमी जास्त करू शकता. तर पहिले आपण इथे तीळ घेऊया. तीळ भाजून घेऊया. तीळ भाजल्याने आपली वडी खूप क्रंची येईल. तर त्यानंतर आपण साखर आणि इलायची घेऊन त्याचा पावडर तयार करून घेऊया. मी लाटण्यालाच पावडर तयार करते, तुम्ही मिक्सरनुसार पण तयार करू शकता. तर त्यानंतर आपण एक पोळपाट घेऊ. लाटण्याला तूप लावून घेऊया. तूप यासाठी लावून घेते की आपली तिळाची वेळी त्याला चिटकू नये म्हणून. तर त्यानंतर गॅस सुरू करून आपण त्यावर एक कढई घेऊया. कढई गरम होऊ देऊया. कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 किंवा 1.5 चम्मच तूप घालूया. तूप घातल्यानंतर त्यामध्ये साखर टाकूया. साखर टाकल्यानंतर त्याला आपण एकत्रित करून घेऊया. त्याला आपल्याला कंटिन्यूमध्ये फिरवायचं आहे. आपली साखर जळायला नको. फक्त आपल्याला साखरच मेल्ट करायची आहे. मेल्ट झाल्यानंतर त्यामध्ये आपण तीळ टाकूया. अशा प्रकारे आपली साखर मेल्ट होत आहे. आणि जे आपण तूप घातलं आहे त्या तूपमुळे त्याला खूप छान शाईन चमक येईल. अशा प्रकारे आपल्याला मेल्ट होत आहे साखर. सगळी साखर मेल्ट झाली की त्यामध्ये आपल्याला तुम्ही चेक करून घेऊ शकता. पण आपली अशी मेल्ट झाल्यानंतर आपण त्यामध्ये तीळ घालूया. त्यानंतर इलायची पावडर आणि हे मिक्स करून घेऊया. आपलं तिळाचं सारण असं मिक्स झाल्यानंतर एका पोळपाटवर घेऊया. ते फार गरम असते त्यामुळे आपण पाण्याचा हात घेऊन त्याला एक सेट करून घेऊया. असं आपलं सेट झाल्यानंतर त्याला लाटायचं आहे. मी ज्या प्रकारे लाटत आहे त्या प्रकारे तुम्ही पण लाटायचं. हे फार गरम असतात त्यामुळे थोडंसं सांभाळून लाटायचं. तुमचा हात जळायला नको. थोडंसं थपथप करत लाटायचं आहे. तिळाची वडी करताना खूप मजा येते. तर तुम्ही नक्की ट्राय करा घरी. आणि ही खूप गरममध्येच तयार होत आहे. थंडी झाल्यानंतर याचं पापडी तयार होत नाही. मी खूप पतली पोळीसारखी पापडी तयार करत आहे. तुम्ही जाळी पण पापडी तयार करू शकता. अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे आणि गरममध्येच त्याचे काप करून घ्यायचे. तुम्हाला जसा आकार द्यायचा तसं तुम्ही गरम यातच देऊ शकता. थंड झाल्यानंतर याला आपण आकार देऊ शकत नाही. तर आता आपण आकार दिला आहे त्याला आता 15-20 मिनटं त्याला आपण थंड होण्यासाठी ठेवूया. तर 15-20 मिनटानंतर आपली वडी अशी तयार झाली आहे. खूप क्रंची, झटपट बनणारी, घरीच छान अशा प्रकारे आपण तिळाची वडी बनवली आहे. तर तुम्ही घरी नक्की ट्राय करा. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पहिले सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. थँक्यू.